कसे आहात? मजेत ना? मी दुलारी. मी आज तुम्हाला अशी एक छोटीशी सेवा सांगणार आहे की जी तुम्ही केली तर खूपच तुम्हाला फायदा होईल. कारण हा उपाय आपल्याला अगदी थोड्या वेळातच होणारा आहे आणि अगदी 20 रुपयामध्ये होणारा हा उपाय आहे आणि अगदी सोपा आणि साधा उपाय आहे. म्हणजे कुणाच्याही लक्षात येईल असा उपाय. ज्यांनी ज्यांनी गेल्या वर्षी हा उपाय केला त्यांना त्यांना ह्याचं चांगलंच फळ मिळालेलं आहे. कारण हा उपाय अतिशय सोपा आहे. कारण आज आहे धनत्रयोदशी आणि नेमका आलाय शुक्रवार हा लक्ष्मीचा वार. त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्हाला काही गोष्टी आपण खरेदी करतो, झाडू, मीठ, सोनं, चांदी, अशा अनेक गोष्टी आपण खरेदी करतो. त्यामध्ये आपल्याला काय करायचंय? 20 रुपयाचे फक्त धणे घ्यायचे. काय घ्यायचे? धणे. जे धणे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि हे धणे जे आहेत ते आज धनत्रयोदशीला, दिवाळी दिवशी आपल्याला उपयोगी येतात. त्यामुळे आणि आपल्याला एरवी सुद्धा हे जेवणामध्ये उपयोगी येतात. त्यामुळे धणे केव्हाही आपल्या घरात असावेच. धण्याचा साठा आपल्या घरात असलाच पाहिजे. जसं की खडं मीठ किंवा तुम्ही आता ते आयोडीनयुक्त मीठ आपण खातो ते मीठ, पण मीठ हे घरात असलं पाहिजे. मीठ घरातून कधीही संपता कामा नये. ज्या दिवशी तुमच्या घरातलं मीठ संपेल त्या दिवशी तुमच्या घरातून लक्ष्मी निघून जाईल. त्यामुळे घरात मीठ हे असलं पाहिजे. फार म्हणजे पूर्वीची लोक कायम म्हणायची की घरात मीठ, पीठ, तेल, धणे या गोष्टी कायम साठ्याला ठेवायच्या. त्या कधीही संपायला द्यायच्या नाही. कारण पूर्वीच्या लोकांना पण म्हणजे पूर्वीची लोक ह्या गोष्टी सगळ्या मानत होती. नंतर मध्यंतरीचा काळ होता की लोक ह्या गोष्टी मानत नव्हती. पण आता पुन्हा प्रत्येकाला ह्या गोष्टी समजत आल्या आहेत की या गोष्टी आपल्या घरातून कधीही संपायला द्यायच्या नाहीत. या गोष्टी कायम असाव्यात. झाडू ही तुम्हाला धनत्रयोदशी दिवशी झाडू खरेदी करायलाच पाहिजे. झाडू ही धनत्रयोदशी दिवशी खरेदी करा. कारण झाडूमध्येच लक्ष्मीचा वास असतो. झाडू खरेदी केल्यानंतर त्या झाडूची विधिवत पूजा करायची आणि ती झाडू नंतर दुसऱ्या दिवशी तुमच्या वापरामध्ये घ्यायची. पण झाडू केव्हाही झाडू आणल्यानंतर कधीही तुम्ही झाडू आणा, पण सहसा झाडू ही धनत्रयोदशी दिवशीच आणतात. जर तुम्ही त्या दिवशी नाही आणली, तुम्हाला जर काही अडचण असेल तर एखादा चांगला दिवस बघून त्या दिवशी तुम्ही झाडू खरेदी करा. पण ती झाडू खरेदी केल्यानंतर तिची चांगली हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहून तिच्यावर गंगाजल शिंपडून तिची पूजा करायची आणि मगच ती आपल्या वापरात आणायची. तर या दिवशी आपल्याला काय करायचंय? धणे खरेदी करायचे. धणे खरेदी केलेले खूप चांगले असतात. जुने जे तुमच्या घरात धणे आहेत त्याचा या दिवशी तुम्ही प्रसादाला किंवा इतर उपायांना वापर करू नका. कारण ते जुने धणे हे आपण पिरियड्समध्ये किंवा काही ह्याच्यामध्ये आपण त्याला हात लावलेला असतो. त्यामुळे ते देवामध्ये ते वापरू नका. या दिवशी 20 रुपयाचे धणे आणा. 20 रुपये कोणालाही जड नाहीयेत. त्याच्यामुळे 20 रुपयाचे या दिवशी तुम्ही धणे घेऊन या. आपण काय करतो तर धणे आपल्याला केवढे हवे तर मूठभर धणे हवेत. एका मुठीत राहतील एवढेच धणे आपल्याला हवे. तर आपल्याला काय करायचं? हे मूठभर धणे तिन्ही सांजेला म्हणजे सूर्यास्तानंतर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे. हे मूठभर धणे तिन्ही सांजेला आपल्या उजव्या हातात घ्यायचे. हे आपल्या मुठीत राहतील एवढेच धणे घ्यायचे. इथून बाहेर पडतील एवढे असे धणे घ्यायचे नाहीत. मुठीत राहिले पाहिजेत. हे धणे कुठूनही बाहेर नाही पडले पाहिजेत. त्याच्यामुळे हे मुठीतच ठेवायचे. खाली हे धणे सांडले नाही पाहिजे. त्यामुळे हे धणे मुठीत घ्यायचे आणि आपल्या तोंडासमोरून आपलीच स्वतःची नजर काढायची आहे. अशी आपल्या तोंडासमोरून आपलीच स्वतःची अशी आपल्याला नजर काढायची आहे. म्हणजे कसं? जसं घड्याळाचा असा काटा फिरतो ना, तशी आपली 7 वेळा आपल्याला नजर काढायची. आणि नंतर ही नजर काढल्यानंतर म्हणजे ज्या घरात इतर व्यक्ती कोणी असतील, जशी की तुमची मुलं, घरात तुमचे मिस्टर, म्हणजे घरात खरं करता जो पुरुष आहे त्यांनी ही नजर जरूर काढावी. कारण तो माणूस घरामध्ये पैसे घेऊन जो कोणी करते व्यक्ती, म्हणजे आता स्त्रिया देखील नोकरी करतात, घरातून बाहेर पडतात, त्यामुळे त्यांनी
पण मला असं वाटतं की घरातील सगळ्यांनीच, तुमच्या मुलांपासून सगळ्यांनी, पण स्वतःची नजर स्वतःच काढायची. मुलांना देखील दाखवायचं की कशी स्वतःची नजर काढायची. कारण सगळ्यांनी ही स्वतःची स्वतःच करायचं आहे, दुसऱ्यांनी करायचं नाही. त्यामुळे स्वतःची नजर स्वतःच काढायची आहे. आणि ज्या कोणी प्रत्येकाने आपापली नजर काढून ते जे मुठीमध्ये जे धणे आहेत त्यातील 7 धणे काय करायचं, त्यातील 7 धणे लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. त्यातील फक्त 7 धणे, आणि ते 7 धणे पूर्ण असले पाहिजे, तुटलेला एकही धणा नसावा. ते 7 धणे लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये, जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे तुम्हाला ते ठेवायचे. त्यानंतर त्यातील 7 धणे, त्याच मुठीमधील 7 धणे, पुढचे 7 धणे काय करायचे, आपल्याला देवासमोर देवघरात बसायचं आहे. देवघरात बसल्यानंतर एका वाटीमध्ये कापूर घ्यायचा, त्या कापरामध्ये हे धणे घालायचे आणि तो कापूर प्रज्वलित करायचा. आणि प्रज्वलित केल्यानंतर त्या लक्ष्मीला आपण प्रार्थना करायची की हे लक्ष्मी माते, माझ्या घरात पैशांच्या काही अडचणी आहेत, माझ्या काही अनेक समस्या आहेत, ज्या माझ्यावर खूप काही संकट आहेत, माझ्यावर कर्ज आहे, मग जी काही माझ्यावर संकट आहेत, पैशांची आर्थिक काही माझ्या अडचणी आहेत, जे माझ्यावर कर्ज आहे ते माझं सगळं दूर होऊ दे. अशा प्रकारे हा कापूर जळल्यावर आपण ह्याला प्रार्थना करायची लक्ष्मी मातेला. त्यानंतर काय करायचंय, आपल्याला एक पांढऱ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे, म्हणजे जो पूर्ण ड्रॉइंग पेपर सारखा असतो ना पांढरा, तो पांढऱ्या रंगाचा आपल्याला एक कागद घ्यायचा आहे. त्यावर हिरव्या शाईने आपल्याला, हिरवीच शाई असावी हिरव्या शाईने आपल्याला जे काही आपल्या समस्या आहेत, म्हणजे घरात आमच्या पैसा टिकत नाहीये, स्वतःचं मला घर व्हायचं आहे, माझी कुठे पैसे अडकलेले आहेत, मला नोकरी मिळत नाही, माझी शेतीविषयी माझी जी काही अडचणी आहेत, किंवा ज्या काही तुमच्या अडचणी आहेत, किंवा माझा बिझनेस चालत नाही, ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्या आपल्याला त्या पेपरवर लिहायच्या आहेत. हिरव्या शाईने आपल्याला त्या पेपरवर लिहायच्या आहेत. आणि नंतर काय करायचं, त्या कागदाची आपल्याला घडी घालायची आहे. त्या कागदाची आपल्याला अशी छोटीशी घडी घालायची आहे. अशी छोटी घडी केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, तो कागद उत्तर दिशेला मातीमध्ये तो कागद पुरायचा आहे. आता तुम्ही म्हणाल जर माझा फ्लॅट आहे तर तिथे आजूबाजूला मला तो मातीत नेऊन पुरता येत नाही. ठीक आहे, मग तुम्ही काय करायचं, उत्तर दिशेला एक कुंडी लावायची, उत्तर दिशेला एक कुंडी तयार करायची, ज्यात चांगली माती भरायची आणि ती चिठ्ठी त्या मातीमध्ये खालीपर्यंत पुरायची. आणि नंतर जे तुमच्या हातामध्ये मुठभर धणे उरले, जे तुम्ही ते मुठभर धणे ठेवले, प्रत्येकाच्या हातातले मुठभर धणे जे आहेत ते काय करायचे, त्या मातीमध्ये जरासं असं हे करून त्यामध्ये ते धणे घालायचे. कारण काय, धणे खूप खोलवर पुरलेत तर त्याला झाडं यायला खूप उशिरी होतात, म्हणून ती थोडे वरच पुरायचे आणि वरून थोडीशी माती घालायची आणि हे धणे त्या मातीमध्ये आपल्याला घालायचे. त्यानंतर काय करायचं, जे आपण तुम्ही धणे घालणार ना त्यावर असं पाणी शिंपडायचं, खूप पाणी घालायचं नाही, पाणी शिंपडायचं आणि रोज त्या धण्यांना थोडं थोडं पाणी शिंपडायचं. म्हणजे काय होईल, त्याला थोडे छोटे अंकुर यायला लागतील आणि त्याची कोथिंबीर तयार होईल. जसजसे त्याची कोथिंबीर तयार होईल तशा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत जातील. आणि नक्कीच हा उपाय खूप प्रभावशाली आहे. गेल्या वर्षी ज्या लोकांनी हा उपाय केला त्यांना नक्कीच ह्याचं फळ मिळालेलं आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की जरूर करून बघा, कारण हा उपाय असा खूप कठीणही नाही आणि तुम्हाला तो करण्याला अगदी सोपा उपाय आहे. त्यामुळे मोठा खर्चिकही नाही. त्यामुळे तुम्हाला हा उपाय जरूर तुम्ही करून बघा, त्याचं तुम्हाला नक्कीच फळ मिळेल. आणि तुम्हाला ही माझी सेवा, म्हणजे हा जो मी तुम्हाला उपाय सांगितला तो कसा वाटला त्याबद्दल तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि मी ज्या तुम्हाला व्हिडिओ सांगते, कारण आज आहे यमदीपदान. यमदीपदान कसं करायचं, यमाचा दिवा कुठल्या धातूचा असावा, त्यामध्ये कुठली वस्तू घालायची, तो कुठल्या दिशेला लावायचा, ह्याबद्दलची माहिती मी माझ्या गेल्या व्हिडिओमध्ये, म्हणजे मागचा जो व्हिडिओ झाला त्यामध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. जर तुमच्याकडून तो व्हिडिओ स्किप झाला असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते, ती तुम्ही जरूर बघा आणि त्याप्रमाणेच यमदीपदान करा.
कारण खूप कठीण नाहीये, कारण यमाचा मंत्रही खूप कठीण नाहीये. तुम्ही तो छोटासा हा जो यमदीपदानाचा व्हिडिओ आहे तो नक्कीच बघा. तुम्हाला त्यातून माहिती मिळेल की हा यमदीपदान कसं करायचं असतं, आजच्या दिवशी ते किती वाजता करायचं, केव्हा करायचं, हे तुम्हाला सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते. नक्की तुम्ही यमदीपदान करा आणि हा जो छोटासा उपाय आहे तो तुम्ही जरूर करून बघा. तुम्हाला यापुढचे माझे व्हिडिओ असेच प्रत्येक वेळी मिळत जाण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्याला कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज. धन्यवाद.